अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अखेर जाहीर केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे 100% फिक्स झालं. पण ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही. कारण 5 नियमात जे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार. आणि जे शेतकरी या 5 नियमात बसणार नाहीत त्यांची कर्जमाफी अजिबात होणार नाही. कर्जमाफीची घोषणा होताच प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडला होता, माझं कर्ज माफ होणार का? पण लक्षात घ्या, प्रत्येकाचं कर्ज माफ होणार नाही. त्याचे 5 असे नियम लावले आहेत ज्यामुळे अनेक जण कर्जमाफी योजनेतून बाद ठरवले जाणार आहेत. सरकारने 5 नियमांची अशी चाळणी लावली आहे की ज्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना तर कर्जमाफी मिळणारच नाही, पण जे लोक बँकेत जाऊन हे एक काम करणार नाहीत हे शेतकरी पात्र असूनही अपात्र होऊ शकतात. तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ही अर्जंट सूचना दिलेली आहे. कर्जमाफीच्या पैशांचं वितरण जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. पण जे शेतकरी हे 5 नियम पाळतील आणि एक काम लवकरात लवकर बँकेत जाऊन करतील त्यांचे पैसे त्या ठिकाणी माफ होणार आहेत. आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कर्जमाफीची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत मित्रांनो. तर पहिली गोष्ट आज आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार नाही. तसेच कर्जमाफीची तारीख नेमकी कोणती आहे, म्हणजे कोणत्या तारखेआधीच कर्ज माफ होणार आणि कोणत्या तारखेआधीच कर्ज माफ होणार नाही. कोणते शेतकरी पात्र आहेत, उत्पन्नाची आणि शेतीची नेमकी काय अट त्याच्यासाठी काय घातली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट की बँकेत जाऊन नेमकं तुम्हाला काय करायचं आहे की ज्यामुळे तुमची कर्जमाफी निश्चित होईल. कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही आणि कोणत्या बँकांची कर्जमाफी ही अजिबात होणार नाही, अशी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पहा, हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला बँकेत चक्रा मारण्याची गरज नाहीये, ना कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरायची गरज आहे. एकाच व्हिडिओत तुमची कर्जमाफी 100% होण्यासाठीची माहिती याच्यात दिली जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. नमस्कार शेतकरी बांधवांनो. कालचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर तुमच्या आमच्या आयुष्याचा एक मोठा वळणबिंदू ठरला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी योजना जाहीर केली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली, माझं कर्ज माफ होणार का? पण थांबा, तुम्ही जर असं समजत असाल की सरसकट सगळ्यांना 2 लाख मिळणार आहेत तर तुम्ही मोठ्या धोक्यात आहात. कारण 5 असे नियम आलेत ज्यामुळे पात्र असूनही हजारो शेतकरी या यादीतून बाहेर फेकले जाणार आहेत. काल विधानसभेत जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा अजितदादांच्या जागी फडणवीस साहेब उभे राहिले आणि त्यांनी एक एक घोषणा करायला सुरुवात केली. पण जेव्हा कर्जमाफी हा शब्द उच्चारला गेला तेव्हा सभागृहात शांतता पसरली. ही योजना म्हणजे महाराष्ट्राच्या बळीराजासाठी एक संजीवनी आहे असं सांगितलं गेलं. पण तुम्हाला वाटतंय का की सरसकट सगळ्यांचे सातबारे कोरे होणार? तर अजिबात नाही. शेतकरी मित्रांनो, कर्ज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बँकेचं ते लाल पासबुक येतं. पण तुमचं कर्ज नेमकं कोणत्या गटात मोडतं हे समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण बँकेतून शेतीसाठी पैसे घेतो, कधी विहिरीसाठी घेतो, कधी ट्रॅक्टरसाठी तर कधी पिकासाठी. आता सरकारने यामध्ये एक फिल्टर लावलाय. जर तुमचं कर्ज या विशेष व्याख्येत बसत नसेल तर बँक तुम्हाला दारातही उभं करणार नाही. बँकेत गेल्यावर मॅनेजर तुम्हाला विचारतो, भाऊ तुमचं कर्ज पीक कर्ज आहे की टर्म लोन? आता इथेच खरी गोम आहे. जर तुम्ही विहिरीसाठी, पाईपलाईनसाठी किंवा गोठ्यासाठी कर्ज घेतलं असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित पाहावी लागेल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आणि कोणते जिल्हे कर्जमाफीतून वगळले जाणार, हा महत्त्वाचा मुद्दा इथे येतोय. त्यानंतर आपण पाहतोय की कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आणि कोणत्या बँकेची होणार नाही. अनेकांना वाटतंय की ही योजना फक्त काही ठराविक जिल्ह्यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो की मराठवाडा, प्रत्येक ठिकाणचा शेतकरी आज बँकेच्या वाऱ्या करतोय. पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात एका विशिष्ट समितीचा उल्लेख केलाय. या समितीने असे काही निकष लावलेत की काही जिल्ह्यांतील 70% शेतकरी यातून बाद होऊ शकतात. पण ही माफी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून आहात यापेक्षा तुमची बँक कोणती आहे हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक की राष्ट्रीयकृत बँक, यातील फरकामुळे तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्यामुळे 90% शेतकरी अपात्र होऊ शकतात, याला आपण तारखेचा सापळा म्हणूया. भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना वारंवार एक तारीख उच्चारली. आता ती तारीख होती 30 सप्टेंबर 2025. या तारखेचा कर्जमाफीचा काय संबंध आहे हे बऱ्याचशा शेतकऱ्याला समजलं नाही. पण ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेखा आहे. या तारखेभोवती कर्जमाफी घुमत आहे. मग या तारखेचा कर्जमाफीचा काय संबंध? तुमची कर्जमाफी होणार की राहणार ही तारीखच ठरवणार.
आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या मुद्द्याकडे, ज्याला शेतकऱ्यांसाठी तारखेचा सापळा म्हणतो. मुख्यमंत्र्यांनी भाषणात वारंवार एक तारीख उच्चारली, 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेखा आहे. जर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025च्या एका दिवसाने सुद्धा इकडे तिकडे झालं तर 2 लाख विसरा. नियम असा सांगतो की 30 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं कर्ज हे थकीत असायला हवं. आता थकीत म्हणजे काय, तर तुम्ही कर्ज घेतल्यानंतर 12 महिने पूर्ण झाले असूनही तुम्ही ते भरलेलं नसावं. पण ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलंय त्यांचं काय? त्यांच्यासाठी तर मोठा धोका निर्माण झालाय. समजा तुम्ही दिवाळीला किंवा गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये कर्ज उचललं असेल तर 30 सप्टेंबर 2025ला तुमचे 12 महिने पूर्ण होत नाहीत. याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या तुमचं कर्ज थकीत होत नाही. मग अशा शेतकऱ्यांना काय मिळणार? त्यांच्यासाठी सरकारने 50,000चं एक वेगळं गाजर दाखवलंय. पण ते मिळवणंही तितकंच अवघड आहे. आता हे झाले तांत्रिक मुद्दे, पण आता नियम महत्त्वाचे आहेत. तुम्ही या मुद्द्यात जरी बसलात, पण नियमात तुम्ही बसणं गरजेचं आहे. आणि त्या नियमात जर बसले नाहीत तर कर्जमाफी अजिबात होणार नाही. आता आपण त्या 5 नियमांकडे वळूया ज्यांनी सध्या सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. सरकार म्हणतंय की आम्ही कर्जमाफी देऊ, पण सगळ्यांना नाही. तुम्ही शेतकरी आहात, पण तुमच्या घरात कोणी या पदावर असेल तर तुमची कर्जमाफी रद्द. नियम 1. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. नियम 2. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे नसावेत. नियम 3. माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या योजनेतून बाहेर आहेत. पण चौथा नियम असा आहे जो सामान्य शेतकऱ्याला सुद्धा नडणार आहे. तो आहे इतर उत्पन्नाचा नियम. जर तुमचं शेती व्यतिरिक्त इतर काही मोठं उत्पन्न असेल आणि ते बँकेच्या रेकॉर्डवर असेल तर तुमचं नाव पात्र यादीतून कट होऊ शकतं. आणि 5वा नियम तर थेट तुमच्या 7/12वरच्या क्षेत्राशी संबंधित आहे. ज्या शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून बँकेचे हप्ते वेळेवर भरलेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान आहे. पण कोकणातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे आव्हान आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 मिळतील खरे, पण त्यासाठी गेल्या 3 वर्षांचा इतिहास तपासला जाणार आहे. जर तुम्ही गेल्या 3 वर्षांपैकी एकाही वर्षी हप्ता चुकला असाल तर तुम्ही कर्जमाफीला पात्र ठरणार नाहीत. हे वाचून अनेक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पण एक अशी बँक आहे जिथे व्यवहार करणाऱ्यांना यातील 1 रुपयाही मिळणार नाही. कोणती आहे ती बँक? आता हा व्हिडिओ अशा वळणावर आलाय जिथे तुमचं खरं काम सुरू होतं. तुम्ही पात्र आहात, तुमचं कर्ज 30 सप्टेंबरच्या आधीच आहे, तरीही तुमचे 2 लाख रुपये वाऱ्यावर जाऊ शकतात. सरकारने बटन दाबलं तरी पैसे तुमच्या खात्यात का येणार नाहीत? कारण तुमच्या पासबुकमध्ये ही एक चूक दडली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आधार चीडिंग. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं वेगळं आणि ते सीड असणं वेगळं. जर तुमचं खातं NPCI मॅपरला लिंक नसेल तर सरकारच्या तिजोरीतून निघालेले पैसे तुमच्यापर्यंत पोहोचण्याऐवजी परत जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची तारीख चेक करणे. पासबुकवरची नेमकी कोणती तारीख महत्त्वाची आहे? बऱ्याचदा आपण कर्ज रिन्यू करतो, जुनं कर्ज भरतो आणि त्याच दिवशी नवीन काढतो. या प्रक्रियेत तुमची तारीख जर 30 सप्टेंबरच्या निकषात बसली नाही तर तुम्हाला पात्र असूनही लाभ मिळणार नाही. ही सर्व प्रक्रिया कधी सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केलाय. याचा अर्थ अंमलबजावणीला वेळ लागणार आहे. पण ही तारीख येईपर्यंत जर तुम्ही व्याजाचे पैसे भरले नाहीत तर तुमचं कर्ज 2 लाखांच्या वर जाईल. मग काय होणार? नियम सांगतो की फक्त 2 लाखांपर्यंतच माफी मिळेल. वरचे 10-20 हजार जे काही असतील ते तुम्हाला भरावे लागतील. तर तुमचं 7/12 कोरा होईल, नाहीतर व्याजाचं चक्र सुरू राहील. शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला यासाठी देते कारण मागच्या कर्जमाफीत हजारो शेतकरी केवळ KYC न केल्यामुळे लाभांपासून वंचित राहिले होते. तोच प्रकार यावेळी होऊ नये म्हणून तुम्ही जर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून असाल तर तुमच्या या जिल्ह्यातील स्वतंत्र यादी लवकरच सुरू येणार आहे. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा व्हिडिओ फक्त स्वतः बघू नका, आपल्या गावातील शेतकरी ग्रुपवर आणि मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण माहिती अभावी कोणाचं नुकसान होऊ नये हीच आपली भावना आहे. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमचं कर्ज नेमकं कोणत्या बँकेत आहे? जिल्हा बँक आहे की सरकारी बँक? कारण बँकांनुसार नियमात थोडा बदल असू शकतो. तुम्ही तुमची बँक कमेंटमध्ये लिहिली तर मी तुमच्या बँकेसाठी नेमका कोणता नियम आहे त्यावरचा पुढचा व्हिडिओ बनवू शकेन. आणि हो, तुम्हाला जर या योजनेची पात्र लाभार्थी यादी तुमच्या मोबाईलवर पाहायची असेल तर कमेंटमध्ये पाहिजे असं टाईप करा. जर जास्त कमेंट्स आल्या तर मी यादी कशी डाउनलोड करायची याचा लाईव्ह डेमो लवकरच घेऊन येईन.